नमस्कार. इतिहासाला नक्की काय घडवतं? तलवारीचं सामर्थ्य की विचारांची शक्ती? प्राचीन भारतात याच प्रश्नाची दोन वेगवेगळी उत्तरं दोन महान व्यक्तिमत्वांनी दिली. एकाने स्वतःवर विजय मिळवण्याचा मार्ग निवडला, तर दुसऱ्याने जग जिंकण्याचा. चला या दोन प्रवासांची आणि त्यांचे अनपेक्षित भेटीची गोष्ट पाहूया. बघा, एकाच काळात दोन प्रचंड मोठी ध्येय समोर आली. एक होता राजकुमार, ज्याने दुःखावर विजय मिळवण्यासाठी आपलं सगळं राज्य सोडून दिलं. तर दुसरीकडे होता एक राजा, जो जग जिंकण्यासाठी आपलं सैन्य घेऊन निघाला होता. हे दोन मार्ग पूर्णपणे वेगळ्या दिशांना जाणारे, पुढे जाऊन एकमेकांसमोर उभे राहणार होते. चला मग सुरुवात करूया पहिल्या मार्गाने. हा मार्ग आहे ज्ञानाचा, एका वैचारिक क्रांतीचा, जी साधारणपणे इसवी पूर्व 6व्या शतकात सिद्धार्थ गौतमाने सुरू केली. विचार करा, सगळं ऐशोआराम, सगळं राजपाट मागे सोडून राजकुमार सिद्धार्थ फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर शोधायला निघाले. माणसाला दुःख का होतं? आणि याच शोधातून ते बुद्ध बनले. बुद्ध म्हणजे तो जो जागा झाला आहे. आणि मग ज्ञान मिळाल्यानंतर बुद्धांनी सारनाथमध्ये पहिल्यांदा आपले विचार लोकांसमोर ठेवले. यालाच म्हणतात धर्मचक्र प्रवर्तन. म्हणजे काय? तर विचारांचं एक असं छाक त्यांनी फिरवलं, जे पुढे जाऊन अक्षरशः संपूर्ण आशियाभर फिरलं. इथेच त्यांच्या क्रांतीचा पाया रचला गेला. बुद्धांनी माणसाच्या दुःखाचं जे निदान केलं ना, ते अगदी एखाद्या डॉक्टरसारखंच होतं. त्यांनी 4 साधी, सोपी पण मूलभूत सत्य सांगितली. पहिलं, जीवन हे दुःखमय आहे. दुसरं, या दुःखाचं मूळ कारण आहे आपली कधीही न संपणारी इच्छा. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, की ह्या दुःखाचा अंत होऊ शकतो. आणि चौथं, त्यासाठी एक निश्चित मार्ग आहे. आणि यावर उपाय काय? तर तो होता अष्टांग मार्ग. हा मार्ग म्हणजे ना टोकाचे भोग ना टोकाचा त्याग, अगदी मधला मार्ग होता. बुद्धांनी सांगितलं की योग्य विचार, योग्य कृती आणि योग्य ध्यानाने कोणीही दुःखातून मुक्त होऊ शकतो. हा फक्त काही सिद्धांत नव्हता, तर जगण्याचा एक व्यावहारिक मार्ग होता. पण प्रश्न हा आहे की हे विचार इतके लोकप्रिय का झाले? याचं कारण सोपं होतं. बुद्धांनी काही पंडितांसारखं अवघड संस्कृतमध्ये नाही, तर लोकांच्या रोजच्या साध्या भाषेत बोलायला सुरुवात केली. त्यांनी जात किंवा वर्गाचा भेद न करता प्रत्येकासाठी मुक्तीचा मार्ग खुला केला. आणि म्हणूनच व्यापारी, कारागीर आणि सामान्य लोकांसाठी त्यांची शिकवण एका नव्या आशेसारखी होती. चला आता वळूया दुसऱ्या मार्गाकडे. हा मार्ग आहे लष्करी विजयाचा, जो पश्चिमेकडून भारताच्या दिशेने येत होता. एकीकडे पूर्वेला ही वैचारिक क्रांती सुरू होती आणि त्याचवेळी पश्चिमेकडून एक लष्करी वादळ भारताच्या दिशेने सरकत होतं. आधी पर्शियन साम्राज्य भारताच्या सीमेपर्यंत पोहोचलं आणि मग आला अलेक्झांडर, ज्याने पर्शियाला हरवून थेट भारताच्या दारावरच दस्तक दिली. आणि मग अखेर तो क्षण आलाच, जेव्हा हे दोन मार्ग, एक विचारांचा आणि दुसरा तलवारीचा, थेट एकमेकांना भिडले. ही वेळ होती अलेक्झांडर द ग्रेट आणि भारतीय राजा पोरस यांच्यातील संघर्षाची. एकीकडे तक्षशिलेच्या राजा आंभीने अलेक्झांडरला साथ दिली, पण झेलम नदीच्या पलीकडे त्याची वाट पाहत होता एक स्वाभिमानी राजा, राजा पोरस. पोरसने आपल्या हत्तींच्या सैन्याच्या जोरावर अलेक्झांडरच्या जगज्जेत्या सैन्याला असं आव्हान दिलं, जे ते कधीच विसरू शकले नाही. आता विचार करा, लढाई संपली आहे, पोरसचा पराभव झालाय, आणि तेव्हा विजेता अलेक्झांडर त्याच्यासमोर एक प्रश्न ठेवतो. आणि याच प्रश्नाने इतिहासातला एक खूप महत्त्वाचा संवाद सुरू झाला. पोरसचं हे उत्तर ऐकून, त्याचं ते धैर्य बघून अलेक्झांडर इतका प्रभावित झाला की ग्रीक इतिहासकार सांगतात, या एकाच उत्तराने पोरसने केवळ अलेक्झांडरचा आदरच नाही, तर आपलं राज्यही परत मिळवलं. ठीक आहे, लढाई झाली, संवाद झाला, पण ह्या ऐतिहासिक भेटीचे परिणाम काय झाले? या दोन संस्कृती जेव्हा एकमेकांना भेटल्या, तेव्हा त्यातून पुढे काय निर्माण झालं? चला पाहूया. अलेक्झांडरच्या या वादळाने उत्तर भारतातली छोटी छोटी राज्य पार हादरून गेली. आणि त्यातून एक गोष्ट सगळ्यांना कळून चुकली, की एकजूट झाल्याशिवाय बाहेरच्या आक्रमणांना तोंड देता येणार नाही. आणि याच गरजेतून चंद्रगुप्त मौर्याने भारताच्या पहिल्या वहिल्या विशाल साम्राज्याचा, म्हणजे मौर्य साम्राज्याचा पाया घातला. पण ह्या भेटीचा एक खूपच सुंदर परिणाम दिसला, तो म्हणजे कलेमध्ये. विचार करा, जेव्हा ग्रीक कलाकारांचे हात आणि भारतीय बौद्ध धर्माच्या कथा एकत्र आल्या, तेव्हा काय घडलं असेल?
ह्याच अद्भुत संगमातून जन्माला आली गांधार कलाशैली. इतिहासात पहिल्यांदाच बुद्धांना ग्रीक देवतांसारखं मानवी रूपात सुंदर वस्त्र घालून घडवण्यात आलं. ही शिल्प म्हणजे दोन महान संस्कृतींच्या भेटीचा जणू काही जिवंत पुरावाच आहेत. आणि इथेच आपल्याला आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर हळूहळू मिळायला लागतं. बघा, अलेक्झांडरने तलवारीच्या जोरावर जे साम्राज्य उभारलं ते त्याच्या मृत्यूनंतर पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळून गेलं. पण बुद्धांचे विचार? ते भारताच्या सीमा ओलांडून संपूर्ण आशियात पसरले आणि महत्त्वाचं म्हणजे ते आजही जिवंत आहे. आणि ही गोष्ट फक्त इतिहासातली नाहीये, ती आजही तितकीच खरी आहे. एका बाजूला 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो लोकांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला आणि या विचारांना एक नवी ऊर्जा दिली. तर दुसऱ्याच बाजूला 2001 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानने बामियानमधल्या त्या भव्य बुद्धमूर्ती तोडून टाकल्या. म्हणजे बघा, हा वारसा आजही स्वीकारला जातोय आणि त्यावर हल्लाही होत. तर मग या सगळ्या कथेतून आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. जगाला आकार देण्याची, इतिहासावर आणि आपल्या भविष्यावर खरा परिणाम करण्याची ताकद नक्की कशात आहे? एका विजेत्याच्या तलवारीमध्ये की एका तत्वज्ञाच्या विचारांमध्ये?